दुसऱ्या षटकामध्ये अखेर धावेला सुरुवात झाली आणि 3 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन धावा आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत आणि त्यानंतर मात्र षटक क्रमांक 2 मार्गचा चौथा चेंडू इथे रिलीज केला गेला. चौथ्या चेंडूवर मात्र कुठल्या प्रकारची धाव आले नाहीये आणि चौथा चेंडू येतोय डॉट स्वरूपाचा. कमालीची गोलंदाजी तर कुंभारगाव क्रिकेट असोसिएशन माजी अध्यक्ष सन्मान्य सचिन दादा बोरे साहेब दादांचं या ठिकाणी अगदी सर्वांच्या मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन दादांना या ठिकाणी सन्मानित केले जाते. दादा आलात खऱ्या अर्थाने या मंचाची शोभा वाढवली आपण. आणि आपण जर पाहिलं तर नेहमीच अगदी स्पर्धा कुठल्याही संघाची असो कुठल्याही गावाची असो दादांची उपस्थिती मात्र सदैव मुलाची असते आणि आवर्जून उपस्थित दादा असं गोड व्यक्तिमत्व सचिन दादा बोरे. तर नक्कीच आल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा बडपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि वळूयात आपण आता आपला मात्र या सामन्याकडे जिथे मात्र आपण पाहतो क्वार्टर फायनलचा सामना. एका बाजूला पाटीलवाडी संघ तर एका बाजूला मात्र दक्ष स्पोर्ट्स गलमेवाडी संघ. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अखेर आपण जर पाहिलं तर केवळ आणि केवळ 5 धावा म्हणजे 12 चेंडूचा खेळ झालाय आणि धावा मात्र केवळ आणि केवळ 5 धावा या धाव फलकावरती आल्यात. म्हणजे खऱ्या अर्थाने कुठंतरी दडपणामध्ये आहे संघ. हा सामना जर पाहिला तर 3 षटकांचा सामना आहे. त्यामुळे आता जर पाहिलं तर दक्ष स्पोर्ट्स गलमेवाडी या संघाच्या हातामध्ये केवळ शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये तुम्हाला हात खोलावे लागतील, मोठे फटके खेळावे लागेल, अन्यथा तुम्हाला एका लो स्कोरिंग सामन्याला सामोरं जावं लागेल. यामध्ये ते मात्र शंका नाहीये. अन्यथा तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. चॉईस इज युअर्स. तुम्हाला योग्य तो पर्याय निवडायचा आहे. हो इथे हात खोलण्याची संधी मात्र दिली जात नाहीये. अगदी बॉडीचा बॅलन्स सांभाळून हा खेळ गॅदर केला गेला. वयवर्ष जर पाहिलं तर जवळजवळ 40+ हे खेळाडू आणि मात्र या वयामध्ये सुद्धा क्रिकेट बद्दलचं प्रेम अगदी क्रिकेट बद्दलचा उत्साह आपला पाहायला मिळतोय. झेल गॅदर केला. आणखीन एका विकेटचं पत्र होत आहे. यावेळेस मात्र फलंदाज बाद झालाय. तो म्हणजेच विकास या फलंदाजाला माघारी यावं लागतंय. विकास बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल सुजित. इतर खेळाडूंनी जागा सोडू नका. इतर खेळाडूंनी आपल्या क्षेत्राची जागा सोडू नका. पंचांशी त्यांचं बोलणं झाल्यानंतर मॅचला लगेच आपण सुरुवात करतोय. ओके चला तर मॅचला सुरुवात होते. या षटकातील एक चेंडू पहिला चेंडू आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवर विकेटचं बदल ज्या प्रकारे अगदी राकेशने पहिलं षटक आता दुसरं षटक आता पहिल्या चेंडूवर विकेट अगदी त्याच प्रकारे विशालने सुद्धा पहिल्या चेंडूवर विकेट घेतला होता. इथे मात्र फुटवर्कचा वापर करत जाणीव झाली आहे की अगदी बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीयेत, चेंडू रीड करता येत नाहीयेत, मोठे फटके खेचता येत नाहीयेत. अगदी हताश होऊन निराश होऊन का होईना पॉपिंग क्रीज सोडली, फुटवर्कचा वापर केला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळेस ही कनेक्शन योग्य होत नाहीये. केवळ एज आणि येतोय आणखीन एक डॉट चेंडू. इथे अगदी बॅट तर वेगाने फिरवली जाते मात्र संपर्क होत नाहीये. यावेळेस सुद्धा ही धाव मिळेल का? तर इथे मात्र 2 धावा मिळतायत आणि या 2 धावाने अखेर आपण या एकेरी दुहेरी धाव का होईना मात्र धाव फलकामध्ये थोडासा बदल बराच होल्यानंतर पाहतोय. 2 धावा आल्या. धावा मात्र पोहोचतात त्या केवळ आणि केवळ 7 धाव संख्येवरती. शेवटचे 3 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. या 3 चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटका येईल का? इथे कनेक्ट झाला होता मात्र चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू गेला आणि घोषांकी क्षेत्रामध्ये केवळ आणि केवळ एकच धाव मिळेल. या एका धावेने धाव फलक पोहोचते 8 या अंकावरती, दुहेरी अंकावरती. तरी स्कोर कार्ड जाईल का? आता मात्र ही खऱ्या अर्थाने शंका येते. कारण ज्या प्रकारे गोलंदाजी होते ना पहा, ज्या प्रकारे गणेशने गोलंदाजी केली, एकही धाव गणेशने खर्च केली नाही. मेडन षटक फेकलं, 1 विकेट मात्र नक्कीच मिळवला. त्यानंतर आलेल्या राकेशने 1 विकेट मिळवला, केवळ 5च धावा खर्च केल्या आणि विशाल सुद्धा अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून
4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च केलेत. त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस सुद्धा फटका फसतोय. स्वतः गोलंदाज गेला होता, विशाल चेंडू खाली गेला होता, मात्र जजमेंट चुकतोय. अगदी चेंडूच्या पुढे निघून गेला, चेंडू मात्र मागे डिलिव्हर झाला आणि अशा प्रकारे धावा मात्र या चेंडूवर मिळत. या 2 धावा नक्कीच मिळाल्या. अखेर दुहेरी अंकामध्ये धाव फलक पोहोचतोय. इथून मात्र जर षटकार आला तर 16 धावा धाव फलकावरती, 17चं टार्गेट. 4 धावा आल्या, 14 धावा धाव फलकावरती, 15चं टार्गेट की मात्र डॉट चेंडू येईल. ओ इथे खराब चेंडू आहे, वाईट चेंडू. इथे पंच आम्हाला इशारा करतायत. 11 धावा धाव फलकावरती येतात. शेवटचा चेंडू इथे मात्र फेकायचा आहे. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी मात्र थोडीशी चुकी झाली विशालकडून. मात्र आतापर्यंत नक्कीच चांगलं षटक हाताळलंय, यामध्ये तेवढी मात्र शंका नाहीये. आणि आणखीन एक डॉट चेंडू येतोय. फलंदाज सुद्धा धावची स्तर्फामध्ये बाद होतोय. आणि त्याचबरोबर अगदी पहिली इनिंग संपली इथे, पहिलं सत्र संपलं इथे. मात्र एंड ऑफ द फर्स्ट इनिंग आपण काय पाहिलं तर मात्र वर्चस्व राहिलं ते म्हणजे क्षेत्ररक्षक करणारा संघ पाटीलवाडी या संघाचं. आणि धावा धाव फलकावरती आला तर केवळ आणि केवळ 11 धावा, येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 12 धावांची गरज असेल. तर चला गलबेवाडी चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, जेणेकरून विलंब होणार नाही. अजून इथून पुढे आपल्या जवळजवळ 2 सामने खेळायचे आहेत, तर स्पीडअप करा जरा. हॅलो. तर थोड्याच वेळामध्ये मित्रांनो आपण ज्या पाहुण्या मंडळींची मान्यवरांची अतुरतरी वाट पाहतोय ते मान्यवर थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी दाखल होतील. ते म्हणजेच माजी सभापती, माजी उपसभापती पाटण तालुका पंचायत समिती, त्याचबरोबर या स्पर्धेचे प्रेरणास्थान, तुम्हा सर्वांचे प्रेरणास्थान माननीय श्री रमेशजी विठ्ठल बोरे साहेब यांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. आणि त्याचबरोबर राजे संघर्ष प्रतिष्ठान संस्थापक तसेच अध्यक्ष सन्माननीय योगेशजी पाटणकर साहेबांचं सुद्धा थोड्याच वेळामध्ये आगमन होईल. अगदी रॉयल एंट्री या मान्यवरांची आपल्याला पाहायला मिळेल. अगदी मेगा फायनलच्या सामन्याआधी हे दोन्ही मान्यवर आपल्या मंचावरती आपल्याला पाहायला मिळतील. तर चला स्पीडअप करा. येणारे 18 चेंडूवारी जिंकण्यासाठी ज्या प्रकारे आपण पाहिलं ते केवळ आणि केवळ 12 धावांची गरज. येणारे 18 चेंडू 12 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मात्र पाहायला मिळेल. संघ आपण जर पाहिलं तर इस गलबेवाडी संघाच्या माध्यमातून गोलंदाज विकासचा पहिलाच बॉल अगदी ड्राईव्ह केलाय, पॉइंटच्या रिझर्व मध्ये ड्राईव्ह केला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकाच्या धावेवर समाधान मानावं लागेल. मात्र पहिल्या चेंडूवर 1 धाव का होईना आली आणि धावांचा श्री गणेश पाहायला मिळतोय, जिथे 12 धावांचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात तर चांगले पास झाले. पहिल्या चेंडूवर धाव आली, अगदी 0पेक्षा 1 बरं असं म्हटलं तर त्यापेक्षा म्हणजेच डॉटपेक्षा 1 धाव का होईना मात्र आली आणि धावाला सुरुवात होताना पाहायला मिळते. आणि फलंदाजाचा विचार केला तर मात्र विकास आणि राकेश, विशाल आणि राकेश हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. क्रॅकिंग शॉट
सरळ जातोय डीप मिड ऑफला आणि धावा मात्र येतील वन बाउन्स स्वरूपामध्ये. धावा येतात 4 धावा. हा दमदार चौकार आला फलंदाज विशालच्या बॅट मधून आणि 2 चेंडू आणि 5 धावा या धावफलकावरती. त्या भुलीला बाजूला करा, छोट्या लहान मुलं बॉल लागेल वगैरे बघा. त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक कधी आपण जर पाहिलं तर सुजित याच्या हातामध्ये हा चेंडू विसावतोय. वन बाउन्स स्वरूपामध्ये हा चेंडू कलेक्ट केला गेला आणि 1 धाव मात्र या चेंडूवर सुद्धा मिळते. अशा प्रकारे 6 धावा धावफलकावरती आलेत आणि आता मात्र उर्वरित 6 धावांची गरज. त्यानंतर गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न, गॅप निवडलाय, क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय. मात्र नैसर्गिक अडथळा का होईना मात्र अंतिम क्षणी आला आणि 2 धावा मात्र नक्कीच इथे घेतल्या गेल्या. या 2 धावांनी 8 धावफलकावर धावफलक पाहायला मिळते. हा सामना जवळजवळ आपण पाहिलं तर एकतर्फी आहे. अगदी कुठल्या प्रकारची रंगत या सामन्यामध्ये नाही. यस 1 रन शॉट, 1 धाव कमी केली जाईल म्हणजे केवळ 1च धाव. 7 धावा या धावफलकावरती आहेत. लोअर फुल टॉस, अगदी ब्लॉकला चेंडू फेकलाय मात्र चेंडू सरळ जातोय तो क्षेत्रच्या हातामध्ये. 1च धाव मिळते. अडकिडे जर आपण पाहिलं तर 5 धावांची गरज आहे या षटकातील. आता मात्र शेवटचा चेंडू आणि शेवटच्या बॉलवर क्रॅकिंग शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द एज क्रॅकिंग शॉट आला. स्वीट साऊंड कानावरती आला आणि चेंडूवर मात्र मोहर लगावली गेली. षटकार आणि या 6 धावांनी इथे मात्र सामना विजयी होतोय तो म्हणजे दक्ष स्पोर्ट्स गलबेवाडी. माफ करा, यस विजयी सामना आपण संघ पाहायला मिळतोय. मोर्या ग्रुप पाटीलवाडी हा संघ मात्र इथे विजयी झालाय. शुभेच्छा असतील